अर्ज केला. आता या अर्जानुसारच महाराष्ट्र राज्य विद्युत आयोगानं त्यांना नोटीस काढा म्हणून सांगितलंय जनतेसाठी. जनतेचा विचार काय, जनता याला सहमत देते का, जनतेचा विरोध आहे का, हे नोटीस काढा आणि हरकती असतील मागून घ्या. शेवटची तारीख किती आहे? शेवटची तारीख ह्या महिन्याच्या एंड पर्यंत 29 डिसेंबर. गायकवाड साहेब, डिसेंबर पर्यंत आहे. गायकवाड साहेब प्रामाणिकपणे सांगा, जनतेला काय हरकत असणार आहे आणि जनतेची हरकत काय हे मनावर घेणार आहेत का किलोवर घेणार आहेत? एक जनतेला हरकत यासाठी असावी की अदानीचा वीज दर आणि बेस्ट उपक्रमाचा वीज दर याची तुलना केली तर अदानीचा वीज दर जास्त आहे. आपण सेवेची तुलना केली तर बेस्ट उपक्रमाची सेवा आशिया खंडामध्ये 1 नंबरची आहे आणि अदानीची सेवा ही वर्स्ट आहे. अदानीकडं मॅन पॉवर नाही. अगदी तुम्हाला स्पष्ट सांगतो, उपनगर वीज कंपनी अदानीकडे आहे. 32 लाख वीज ग्राहक आहेत. कामगारांची संख्या किती? परमनंट कामगारांची 2000 संख्या, कंत्राटी कामगारांची संख्या किती? 5000च्या वरती. 32 लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे या. बेस्ट उपक्रमाकडे फक्त 9 लाख वीज ग्राहक आहेत. कामगारांची संख्या किती? आज 4000 वरती परमनंट कामगार आहेत. कंत्राटी कामगार 2000 आहेत. म्हणजे अदानी 32 लाख वीज ग्राहकाला प्रवास ही देते वीज पुरवठा आणि बेस्ट फक्त 9 लाख देते. बरं सर, सध्या आता धारावीमध्ये कोण? आता अदानीनं ह्याच्या पूर्वी धारावीमध्ये विद्युत प्रवाह खंडित होत नव्हता आणि झाला वीज पुरवठा खंडित त्वरित यंत्रणा पोहोचत होती PLC. आता हा अर्ज केल्यानंतर महाराष्ट्र विद्युत आयोगाला आता PLCच्या अधिकाऱ्यांनी नाटकं करायला सुरुवात केली. मुद्दामून वीज पुरवठा खंडित केला जातो. मुद्दामून 2-2-3-3 तास वीज दिली जात नाही. अदानीला देण्यासाठी ते लोक मुद्दा अदानीला हे बेस्ट उपक्रम अदानीच्या घशात येईल. अहो साहेब, बेस्टमध्ये सगळ्यात पॉवरफुल जी युनियन आहे ती शिवसेनेची युनियन आहे. आपण बघा, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे एक लक्षात घ्या, शिवसेनेची युनियन आहे ती परिवहन विभागामध्ये आणि वीज पुरवठा विभागामध्ये माझी युनियन आहे. युनियन शिवसेनेची नाही वीज पुरवठा विभागात. मी शिवसेनेचा उपनेता आहे. चायला म्हणजे नाही 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 हे थांब हो थांबा सर म्हणजे गजऱ्याचा गंध आहे आणि सुगंध नाही असं नाही. नीट समजून घ्या. ही संघटना 1972 सालापासून अंतर्गत कामगारांची युनियन आहे आणि अंतर्गत कामगारांनी स्थापन केली. अंतर्गत कामगारांच्या हितासाठी राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नको कामगारांच्या याच्यामध्ये. म्हणून आम्ही स्वतः उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब युनियन माझी राहणार, तिथं हस्तक्षेप तुम्हाला करता येणार नाही. ही अंतर्गत कामगारांची संघटना आहे आणि हस्तक्षेप करणार असाल तर मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. त्यांनी मान्य केले, आम्ही हस्तक्षेप करणार नाही, तुझी संघटना तू चालव. आणि 1972 सालापासून आजपर्यंत सातत्यानं त्या बृहन्मुंबईचा वीज पुरवठा मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन चालवतो.